दरवाजा नाही दिसणार का? दंडवत प्रणाम. बाळाखो, चौथा अध्याय हा ज्ञान कर्म संन्यास योग आहे. त्यामध्ये श्रीकृष्ण महाराजांनं ज्ञानाचं महत्त्व सांगितलं, कर्माचं महत्त्व सांगितलं आणि संन्यासाचं महत्त्व सांगितलं. संन्यास म्हणजे त्याग. ज्ञानाचं महत्त्व सांगत असताना ते म्हणले की काय म्हणले ते म्हणले नै ज्ञानेन सदृशम पवित्रमेव ते तत्स्वयमेव संसिद्ध कालेन आत्मनि विन्दति. आणि त्याच अध्यायामध्ये त्यांनी चातुर्वर्ण्याचं महत्त्व सांगितलं. चातुर्वर्ण्य ते म्हणले चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभाक्षा तस्य कर्तारमपि मां विद्यकर्तारमव्ययम्. मी त्या गुणाच्या कर्माच्या विभागानुसार 4 वर्ण तयार केले. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभाक्षा तस्य कर्तारमपि मां विद्यकर्तारमव्ययम्. तर त्याचे कर्ते बी आहेत आणि अकर्ते बी आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. तर 18व्या अध्यायामध्ये पुन्हा ते म्हणतात की त्यांनी विस्तारपूर्वक सांगितलं. 18व्या अध्यायामध्ये ते म्हणतात की ब्राह्मण क्षत्रियेषां शूद्राणांचे परमतप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवर गुणे. म्हणजे हे गुणानुसार गुणकर्म विभागानुसार हे चातुर्वर्ण तयार केले होते. पण ते चातुर्वर्ण्य टिकले नाही आणि मग ते चातुर्वर्ण्य नष्ट होऊन मग जाती व्यवस्था निर्माण झाली. आता जाती व्यवस्था सुरू आहे. तर ते म्हणले मग ब्राह्मणाचं काय काम आहे? ते म्हणले ब्राह्मणाचं शमो दम तप शौचम शांतिरार्जवमेवच ज्ञानन विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम. तर शमो म्हणजे इंद्रियाचं दमन, दम इंद्रियाचं दमन, मनाचं दमन, शौच म्हणजे अंतर्बाह्य शुद्ध राहणे असं, आणि शांती ठेवणे, आर्जवता ठेवणे. शांतिरार्जवमेवच ज्ञान, त्याजवळ ज्ञान पाहिजे, विज्ञान पाहिजे, ज्ञान विज्ञान आस्तिक्य भाव पाहिजे परमेश्वराबद्दल. आस्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम. इतके ब्राह्मणाचे कर्म आहेत. एवढ्याहून ब्राह्मण हा वर्ण ओळखावा. ज्यानं एवढं केलं त्याच्यात म्हणजे जाती व्यवस्थेचा प्रश्न त्यावेळेस नव्हता. म्हणजे हे होतं द्वापारी. परंतु मग नंतर म्हणजे कर्मानुसारच जाती बी निर्माण झाल्या. ज्यानं म्हणजे पादत्राणे शिवण्याचा धंदा केला ते चांभार झाले. कोणी जे अशा प्रकारे ज्यानं सुतारी व्यवस्था केला ते सुतार झाले. तर अशा जाती व्यवस्था निर्माण झाल्या. आता त्या ब्राह्मणाचं काम काय आहे? शमो दम तप शौचम शांतिरार्जवमेवच ज्ञानन विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम. हे एवढं ब्राह्मणाचं कर्म आहे. परंतु आज जाती व्यवस्थेप्रमाणे त्या ब्राह्मणाजवळ तो शमकलीनच असं काही नाही, दमकलीनच असं काही नाही, ज्ञान आसनच त्याच्याजवळ असं काही नाही, विज्ञान आसन आस्तिक्य भाव त्याजवळ आसनच असं काही नाही. आज तसं काही नाही. आज ह्या जाती निर्माण झाल्या आणि जाती म्हणजे ब्राह्मण एक जातच झाली आणि त्याच्याजवळ हे शम दम तप शौचम हे काही असू शकन असं काही गरज नाही. आणि मग आता ते झाले ब्राह्मणाचं. आता क्षत्रिय कसा असतो? तर ते म्हणले शौर्यम तेजो धृतिर्द्राक्षम युद्धचाप पलायनम. युद्धातून पळून न जाणे, शौर्य दाखविणे, धृती दाक्षम युद्धचाप पलायनम, दान देणे, दानमीश्वर भावच शास्त्रम कर्म स्वभावजम. हे क्षत्रियाचं कर्म नाही. एवढे जर कर्म त्याजवळ असले, एवढे गुण जर त्याजवळ असले तर त्याला क्षत्रिय समजावं, आणि शमोदम करणारा असला तर त्याला ब्राह्मण समजावं. आता शूद्र कोणाला समजावं? कृषी गोरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम. कृषी करणं, पुन्हा गोरक्ष गाई सांभाळणं, आणि धंदा करणे, व्यापार करणे, कृषी गोरक्ष आणि वाणिज्य हे वैश्य म्हणजे वैश्याचं काम आहे. वैश्य कर्म स्वभावजम. आणि परिचर्यात्मक कर्म शूद्राशापी स्वभावजम. आणि काय करणे? सेवा करणे हे शूद्राचं काम आहे. अशा प्रकारे 4 वर्ण तयार झाले. हो केले होते श्रीकृष्ण महाराजांना, परंतु ते टिकले नाही. त्यामध्ये जरा अव्यवस्थितता निर्माण झाली. त्यामुळं लोकांनी जाती व्यवस्था निर्माण झाल्या आणि जातीमध्ये मात्र
18 पगड जाती झाल्या. 18 आणि भारता एवढ्या जाती तर कोण्याच देशात नाहीत. एवढ्या जाती भारतामध्ये आहेत. त्या जातीचं नाव देखील माहीत नाही आपल्याला. टकारीन, वकारीन आणि पुन्हा नवीन नवीन जाती तयार होतात. आता हे लव्ह मॅरेज वगैरे भानगडी आल्या तर याच्यामध्ये पुन्हा एक नवीनच जात तयार होतात राहती. तर अशा अनेक जाती तयार झाल्या आणि त्या जातीचं बंड आज सर्वत्र भारतामध्ये दिसतंय. जाती जातीमध्ये भांडणं आपल्याला दिसून येतात. परंतु हे भांडणं जातीवाली लोक करत नाहीत. हे लोक त्याला कोणतरी जे खळ लोक असतात ते ह्या लोकांना लावून देतात आणि त्यामुळे हे भांडणं करतात. वास्तविक भारत हा म्हणजे सगळ्या 18 पगड जातीचे 18 जातीचे कडबोळे पण राव निराळे रंक निराळे परी भारतीय एकच आहे. सगळे भारतीय एकापेनं राहतात. पण काही मतलबी स्वार्थी लोक याच्यामध्ये भांडणं लावून देतात आणि काहीतरी कुरापत्या काढतात आणि मग भांडणं होतात, खुनं होतात, दरोडे होतात, लुटालूट होती. तर ह्या जाती व्यवस्थेमुळं होते. आणि एरवी मनुष्य हा स्वार्थी आहे. तर त्यामुळं तो स्वार्थामुळं ह्या अशा भानगडी कळतच राहतो. तर असा स्वार्थ फक्त आध्यात्मिक लोकांजवळ नसतो. तर त्यामुळं अध्यात्मामध्ये आपण झालं पाहिजे आणि ह्या जाती आणि आपलं खरं काम आहे परमेश्वराचं चिंतन करणे. जाती व्यवस्थेला दूर ठेवून कशाची जात नाही पात नाही हे दूर ठेवून आपण स्वतंत्र एकच काम करणे, परमेश्वराचं चिंतन करणे हेच आपल्यासाठी म्हणजे भाग्याची गोष्ट आहे. आपल्यासाठी तेच कर्म श्रेष्ठ आहे. म्हणून ते कर्म आपण सतत केलं पाहिजे, परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे आणि ह्या भवसागरातून कसे सुटून जाऊ याचा आपण सदोदित विचार केला पाहिजे. असं संत लोकांचं मत आहे आणि परमेश्वराचं देखील मत आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम. या आपण जर या चॅनलवर नवीन असतात तर या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच होतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.